Hello students, so today we are going to learn about next of the chapter logic, mathematical logic. ओके, आत्तापर्यंत आपण या ठिकाणी दोन स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल बनवले. आता तीन स्टेटमेंट असतील समजा पी क्यू आणि आर. हे स्टेटमेंट कसे आहेत काय आहेत हे आपण आता समोर बघूच की हे स्टेटमेंट पी क्यू आर कसे म्हटले गेले आणि काय झालं ते. तर ओके, तर आता या ठिकाणी शांततेनं लक्ष द्या की काय होऊन राहिलेलं आहे. ते एकदम सोपं आहे. काल आपण जे केलं तेच आहे. प्रिपेअर द ट्रूथ टेबल. पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे प्रिपेअर द ट्रूथ टेबल. मग कशाचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचा? पी डबल इम्प्लिकेशन आर अँड क्यू डबल इम्प्लिकेशन पी. शांततेने लक्षात घ्या, कालच्यासारखी चूक व्हायला नको आपली. चूक म्हणजेच घेण्यात, जसं की या ठिकाणी डबल ॲरो आहे, डबल इम्प्लिकेशन आहे, डबल ॲरो आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. ओके, मग आता याचा ट्रूथ टेबल बनवायचा. याचा ट्रूथ टेबल बनवायचा असेल तर आता असं कन्सिडर करा की तीन स्टेटमेंट आहेत. तीन स्टेटमेंट आहेत म्हणजे आम्हाला 8 डिफरंट पॉसिबिलिटीज येणार. 8 डिफरंट पॉसिबिलिटीज. तुम्ही तुमच्या मनानं कसेही लिहू शकता, काही अडचण नाही. पी घ्या, क्यू घ्या, आर घ्या. पी काढावं लागेल, आर काढावं लागेल, क्यू काढावं लागेल. तिन्ही पाहिजे आम्हाला. ओके, तिन्ही घेतले. मग तिन्हीही ट्रू असू शकतात. ट्रू ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स. 1 2 3 4 5 6. शेवटचं तर आहेच फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके, आता काय घेता येते? हा टी इकडे, टी एफ एफ. पा परत कोणतं रिपीट झालं का? नाही. पहिले तिन्ही ट्रू घ्यायचे, मग इथं फॉल्स टाकायचा, मग इकडं फॉल्स घ्यायचा, मग इकडं फॉल्स घ्यायचा. 4 तर सोपे झाले, बरोबर आहे. मग आता काय करायचं? हे फॉल्स इथं लिहिला की अजून एक एक्स्ट्रा फॉल्स वाढवायचा, ट्रू. ओके, टी मध्ये आणायचा, टी इकडं आणायचा. पा आता इथपर्यंत काय झालं? 4पर्यंत सोपं आहे. मग नंतर काय केलं? खाली खाली पहा, एफ एफ टी, मग टी एफ एफ. ओके, मग टी मधात, मग टी इकडं. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे हे कसं अरेंज करायचं ते तुम्ही पाहू शकता. ओके, माझा पॅटर्न वेगळा आहे. तुम्हाला जे वाटलं त्यानंतर मी काय केलं? टी 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 एफ टाकला, एफ टाकला, एफ इकडे इकडे इकडं असा आणला. ओके, तर तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित, काय अवघड नाही. जसं आपण 10व्या वर्गात असताना किंवा 11वीला असताना प्रॉबॅबिलिटी पाहिली आणि हेड 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 टेल 3 कॉईन जर ॲट ए टाईम टॉस केले तर त्याचे जे प्रॉब्लेम आपण पाहिले तेच आपण या ठिकाणी पाहून राहिलो. ओके, आता काय करायचं की या ठिकाणी पी डबल इम्प्लिकेशन आर काढावा लागेल. पी डबल इम्प्लिकेशन आर, कारण आमच्याकडे हे नाही आता. मग पी डबल इम्प्लिकेशन आर. आता पी आणि आरकडे पाहायचं तुम्हाला, क्यूकडे पाहायचं नाही, पी आणि आर. ओके, मग डबल इम्प्लिकेशनचं काय म्हणणं होतं? बोथ आर सेम. डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. बोथ आर सेम. पी आणि आर दोन्ही सेम आहेत का? हे असं दोन्ही सेम आहेत का? हो, म्हणजे ट्रू. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? हो. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? हो. दोन्ही सेम आहेत का? दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? हो. दोन्ही फॉल्स. आलं. त्यानंतर याचा अँड याच्यासोबत काढायचा. हे आहे का? नाही. मग आता या ठिकाणी क्यू डबल इम्प्लिकेशन पी. ओके, मग आता या ठिकाणी क्यू आणि पी मध्ये तुम्हाला पाहायचं. डबल इम्प्लिकेशन असताना पहिले कोण नंतर कोण याच्याशी काही घेणं देणं नाही. क्यू आणि पी मध्ये पहा, डबल इम्प्लिकेशनच आहे. मग काय? डबल इम्प्लिकेशन आहे तर बोथ आर सेम. डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. बोथ आर सेम. डबल इम्प्लिकेशन ट्रू. दोन्ही सेम आहेत का? हो, ट्रू. दोन्ही सेम आहेत का? हो, ट्रू. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? हो. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? हो. परत एकदा चेक करा. दोन्ही सेम ट्रू, दोन्ही सेम ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही या ठिकाणी सेम आहे ट्रू. झालं. आता आम्हाला काय करायचं तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय काढायचा? अँड. मग या ठिकाणी आम्ही काय करणार? पी डबल इम्प्लिकेशन आर अँड क्यू. फायनल आन्सर डबल इम्प्लिकेशन पी. या दोघांमध्ये अँड, म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अँड. अँडचं काय म्हणणं होतं? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू, both are not true, both are not true, both are not true,
both are not true, both are not true, both are not true, both are true, both are true and is true. मग आता या ठिकाणी मी जर म्हटलं की हे कोण्या प्रकारचं स्टेटमेंट पॅटर्न आलं, तर कॉन्टिंजन्सी. का? काल आपण पाहिलं कॉन्टिंजन्सी का सिंपल आहे, जास्त बोलण्याची आवश्यकता नाही याच्यावर. कॉन्टिंजन्सी का? कारण सगळे ट्रू असते तर टॉटॉलॉजी, सगळे फॉल्स असते तर कॉन्ट्रॅडिक्शन, आणि अर्धे ट्रू किंवा काही ट्रू काही फॉल्स असतील, ओके, तर त्याला आम्ही काय म्हणणार? कॉन्टिंजन्सी. मग आता तुम्हाला या ठिकाणी समोरचं देखील असंच करायचं आहे, ओके. मग PQR आपल्याला घ्यायचे, हे पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी हे लिहून काढायचं आहे तुम्हाला, ओके. दुसरं काय म्हणते? P or negation Q then R and P, R and P, P or negation Q then R and P. मग PQR पाहिजे, परत काढू लागल्यास PQR, ओके. PQR वेगळे काढले तरी चालतात आता. चला PQR, ओके. मग आता या ठिकाणी ट्रू ट्रू ट्रू, एक आता इथं F टाका, ट्रू ट्रू फॉल्स, हा F इकडे इकडे घेऊन या आता इकडं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू, ओके. आता लागल्यास सगळ्यात खाली तिन्ही F लिहून टाका, उलटं चालू करा, F F F, ओके. परत तेच काम करा, F F T, एक ट्री इकडे टाकून द्या. आता हा टी इकडे येत चला, F T F T F F झालं. जसं आपण इथे टी लिहिलं आणि एक F टाकला आणि तो इकडे आणत गेलो, तसंच F F F लिहायचं, एक टी टाकायचा आणि तो इकडे आणत चालायचा. पहा परत रिवाईज कोणतंच झालेलं नाही आहे. झालं असेल तरी चेक करून घ्या. आता आम्हाला काय करायचं? आम्हाला P पाहिजे होता आहे, P पाहिजे होता आहे, R पाहिजे होता तोही आहे. आम्हाला Q नाही पाहिजे, निगेशन Q पाहिजे. याच्यामध्ये निगेशन Q पाहिजे, पण Q टाकल्याशिवाय निगेशन Q काढता येईल का? नाही. मग निगेशन Q पण काढून घ्या, ओके. पहिले PQRच काढायचे, नंतर निगेशन Q वगैरे शिल्लकचं लागणारं बाजूला काढायचं, मधात टाकायचं नाही ते. निगेशन Q, निगेशन Q, Qला निगेशन फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन काय करते? ट्रूला फॉल्स करते आणि फॉल्सला काय करते? ट्रू करते. आता हे आहे का? काढा मग आता. P और निगेशन Q, काय टेबल काढा लागणार आहे? P और निगेशन Q. म्हणजे तुम्हाला आता कोणाकोणावर काम करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी P आणि निगेशन Q मधात ऑर लावायचा. काय म्हणणं आहे त्याचं? ऑरचं म्हणणं आहे बोथ आर फॉल्स और इज फॉल्स. P आणि निगेशन Q वर काम करायचं. P आणि निगेशन Q दिसते का? बघा शांततेनं, ओके. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? हो. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? हो, ओके. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. ऑरचं काय म्हणणं आहे? बोथ आर फॉल्स और इज फॉल अदरवाईज ट्रू. आता तुम्हाला याचा देन याच्यासोबत काढायचा. मग हा आहे का? नाही. मग काढून घ्या. R and P, R and P, R and P. आता R आणि P वर पहा, R आणि P कडे पहा. अँड असताना कोणतं पहिलं कोणतं दुसरं काही घेणं नाही, देन असतानाच फक्त घेणं नाही, ते समोर पाहू. आता R and P. अँडचं परत म्हणणं काय आहे? अँडचं परत म्हणणं काय आहे? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. R and P, R and P, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? हो. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. 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 बोथ आर ट्रू अँड इज ट्रू आहे. होऊ शकते माझं चुकेल, तुम्ही परत एकदा करून पाहावं लागेल तुम्हाला, ओके. चेक करायचं. झालं. आता आम्हाला हे पूर्णच्या पूर्ण काढायचं. काय? P अँड निगेशन Q आमच्याकडे आहे. याचा देन आम्हाला R अँड P सोबत घ्यायचा आहे, ओके. देन घ्यायचा, देन दोघांचा. कोणा दोघांचा देन घ्यायचा? याचा आणि याचा आम्हाला देन घ्यायचा. देनचं म्हणणं काय? पहिले
हे बघायचं. ओके, हे पहिलं आहे म्हणजे सोपं आहे, आणि जे नंतर पाहिजे ते नंतर आहे म्हणजे टेन्शनचं काम नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, नाही, ट्रू. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, हो, फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, नाही. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, नाही. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, हो. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, नाही. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, हो. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आहे का, हो. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर त्या ठिकाणी ट्रू फॉल्स, अदरवाईज ट्रू. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर या ठिकाणी फॉल्स, अदरवाईज ट्रू. पहा, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स अदरवाईज काय लिहिलेलं आहे आपण, ट्रू. ओके, तर या ठिकाणी अशा प्रकारे आपले दोन्हीही टेबल झाले. तुम्हाला शांततेने हे लिहून घ्यायचे आहेत नंतर. चला, आता या ठिकाणी काय करायचं, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, LHSची जी कॉलमच्या एंट्रीज येतील त्याच एंट्रीज RHSच्या येतात का चेक करा. मग आता पहा काय काय चेक करायचं आम्हाला. P एकच टेबल काढायचं आहे, P and Q then are P and Q then are logically equivalent to P then Q then R. P then Q then R. Okay, P and Q then are logically equivalent to P then Q then R. Okay, मग आता काय करायचं, टेबल लागल्यास मोठा लागेल आपल्याला, छोटा काढून घेतला पहिले. P पाहिजे, Q पाहिजे, R पाहिजे. P पाहिजे, Q पाहिजे, R पाहिजे. 3 पाहिजे, तिन्हीचे प्रॉब्लेम घेतले. 3चं प्रॉब्लेम P Q R. परत आपलं तेच काम, काय, ट्रू ट्रू ट्रू. एक F टाका, एक हा F इकडे आणत चला. ओके, तुम्ही इथं अजून असंही लिहू शकता, F शिल्लकचा एक F वाढवायचा आता, F T. ओके, F T F T F. ओके, F असंही करू शकता. तुम्हाला जी प्रोसिजर सोपी वाटली, मी सगळ्या वेगवेगळ्या प्रोसिजर घेतल्या. रिवाईज काय व्हायला नको, चेक करायचं. F. ओके, झालं. आता आम्हाला काय करायचं, LHSमध्ये याचा देन R सोबत काढायचा. मग तुमच्याकडे हे आहे का, नाही, हे नाही तर मग आता ते काढून घ्या, जे नाही ते काढून घ्या. ओके, मग P and Q नाही. आता P and Q आम्ही 1000 वेळा काढला. P and Q पटपट. P आणि Q पहा, इफ बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर नॉट 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 ट्रू, बोथ आर ट्रू तरच अँड इज ट्रू. आता हे आहे का, हो. R आहे का, हो, म्हणजे त्याचा देन काढता येते का, हो. मग P and Qचा देन कशासोबत काढायचा, R सोबत. ओके, पहिले काय पाहिजे, P and Q, नंतर काय पाहिजे, R. पण उलटं झालं, पहिले आला R नंतर आला हे. अशा वेळेस लक्षात ठेवायचं की पहिले हे पाहायचं, कारण पहिला ट्रू दुसरा फॉल्स. उलटं पाहायचं नाही, जे सरळ येते. या गावावरून या गावाला जायचं ॲरोनुसार. मग पहा, म्हणजे पहिले हे पाहावं लागेल, म्हणजे पहिले हा कॉलम बघावा लागेल P and Qचा, नंतर Rचा पाहावा लागेल, कारण इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचं म्हणणं आहे की पहिला ट्रू दुसरा फॉल्स पाहिजे तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. ओके, मग आता या ठिकाणी पहिले हे पाहायचं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, हो. पहिला ट्रू दुसरा, हे पहिलं हे दुसरं, हे पहिलं हे दुसरं, इकडून इकडे या लागलो, कारण हे पहिलं आणि हे दुसरं आता उलटं. ओके, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. 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 पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सगळे काय आले, ट्रू. आता आम्हाला P पाहिजे आहे, Q पाहिजे आहे, R पाहिजे आहे,
पीचा देन याच्यासोबत काढायचा. मग हे आहे का क्यू देन आर आहे का? नाही. मग ते पहिले काढा. क्यू देन आर. ओके. मग क्यू देन आर काढायचा आहे आपल्याला आता पहिले. चला क्यू देन आर काढताना देनचं आलं, परत इम्प्लिकेशन आलं. इम्प्लिकेशन मग पहिले क्यू पाहायचा, नंतर आर पाहायचा. देनचं काय म्हणणं आहे? फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. ओके. मग आता याचा पीचा देन क्यू देन आर सोबत काढायचा. ओके. तीच प्रॅक्टिस परत बाकी काहीच नाही. टेबल काढण्याचं म्हणणं फक्त एक आहे की जे नियम आम्ही लिहिले कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि नॉटचे ते पाठ झाले पाहिजे. पीचा देन म्हणजे पीला पहा आणि देन याच्यासोबत म्हणजे क्यू देन आरला पहा. ओके. मग पहिले काय पाहा लागेल? पी, नंतर हे. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? हो. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही. 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 ओके. मग आता पहा, तुम्हाला काय चेक करायचं होतं की या ठिकाणी हा ब्रॅकेट म्हणजे हे आणि या ठिकाणी हे कॉलम याच्या एंट्रीज सारख्या आहेत का पहा. टी एफ ऑल टी. टी एफ ऑल टी म्हणजे काय? सेम. देअरफॉर दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. देअरफॉर खाली लिहायचं हे. देअरफॉर दीज आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. कारण कशा आलेल्या आहेत? सेम. मग लॉजिकली इक्विव्हॅलंटचा आता आपल्याला दुसरा प्रॉब्लेम बघता येईल. ओके. लिहून घ्यायचं स्टॉप करून, पॉज करून व्हिडिओ. नाही लिहिलं कर्माचे फळ भेटतच असतात. चोरी केली न लिहिण्याची की मग ते तसेच मार्क भेटतात. तसंच होते मग माणसाचं. पी अँड पी ऑर क्यू अँड आर. प्रॉब्लेम नंबर 2 इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी or Q and P or R. P or R. ओके. मग आता या ठिकाणी P Q R. P Q R पाहिजे. ओके. परत आपलं तसंच टी एक एफ टाका. टी एफ इकडे सरकवत आणा. टी आता एक अजून वाढवा. एफ ओके. माझा पीचा ऑर काढायचा याच्यासोबत. पी आहे का? हो. ऑर काढायचा याच्यासोबत. हे आहे का? नाही. मग काढून घ्या. क्यू अँड आर. ओके. मग क्यू अँड आर कसा काढायचा? क्यू अँड आर तर क्यूकडे पहा आणि आरकडे पहा ना. अँड बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर नॉट ट्रू. बोथ आर नॉट ट्रू. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर नॉट ट्रू. बोथ आर नॉट ट्रू. बोथ आर नॉट ट्रू. हे बोथ आर पण नॉट ट्रू निघला. आता तुम्हाला हे पूर्ण काढायचं. मग पी आहे का? हो. ऑर काढता येते का? हो. कशासोबत काढायचा? क्यू अँड आर. क्यू अँड आर आहे का? हो आहे. मग आता आम्हाला पी म्हणजे हा आणि हा या दोघात काय काढायचा? ऑर. बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. 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 बोथ आर फॉल्स आहेत का? हो. बोथ आर फॉल्स आहेत का? हो. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? हो. निघालं म्हणजे LHS निघाली. LHS. आता RHS काढायची. RHS मध्ये तुम्हाला याचा अँड याच्यासोबत काढायचा.
हा आहे का नाही, पी आहे क्यू आहे, पण पी और क्यू आहे का नाही, मग पहिले पी और क्यू काढून घ्या, पी और क्यू. ओके, मग नंतर पी और क्यू काढल्यावर हा आहे का नाही, मग हा काढून घ्या, पी और आर. मग पहिले पी और क्यू, पी और क्यू. ऑरचं म्हणणं काय आहे, बोथ आर फॉल्स, ऑर इज फॉल्स. दोन्ही फॉल्स आहेत का नाही, दोन्ही फॉल्स आहेत का नाही, आहेत का नाही, आहेत का नाही, आहेत का हो, आहेत का नाही, आहेत का नाही, आहेत का हो. बोथ आर फॉल्स, ऑर इज फॉल्स. दोनच ठिकाणी दोन्ही फॉल्स होते. ओके, आता पी आणि आरकडे पहा. हा पी आणि आरकडे पहा, याच्याकडे बोथ आर फॉल्स आहेत का, आरचा आहे आर, बोथ आर फॉल्स, ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स आहेत का नाही, नाही. हे दिसत जरी नसलं तर नंतर तुम्ही शांततेनं पाहायचं पॉज करून, बरोबर आहे. बोथ आर फॉल्स आहेत का नाही, 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 आहेत, आहेत, नाहीत, आहेत. झालं, शांततेने इथं पॉज करायचं आणि पाहायचं, बरोबर आहे. आता या ठिकाणी अजून एक कॉलम बनवावा लागणार आम्हाला. कशाचा, कशाचा, तर फायनल आन्सरचा, म्हणजे पी और क्यूचा अँड पी और आर सोबत घ्यायचा, म्हणजे याच्या या दोघांवर काम होणार. आता अँड घ्यायचा, अँड या दोघातला. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, 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 बोथ आर नॉट ट्रू, बोथ आर नॉट ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर नॉट ट्रू. ओके, मग आता आम्हाला हे एल एच एस झाली, ही काय झाली आर एच एस. लॉजिकल इक्विवॅलंट आहेत का पहा, टी 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 सारखं, एफ एफ टी एफ. बोथ आर काय आहेत सेम, टी 4 टी 2 एफ टी एफ, 4 टी 2 एफ टी एफ. काय आलेलं तर सेम, त्यामुळं ते काय आहे, इक्वल आहे, इक्वल आहे. लॉजिकली काय आहेत, इक्वल आहेत. आपण या ठिकाणी 3 स्टेटमेंटचे लॉजिकल टेबल्स बघत आहोत. 3चे लॉजिकल टेबल्स पाहून राहिलेलो आहे. ओके, मग या ठिकाणी आता नेक्स्ट आपलं आज 50% चॅप्टर संपून राहिलेलं आहे. टार्गेटचं पुस्तक घ्या, बोर्डाचं पुस्तक घ्या, शांततेनं वाचून काढा. लवकर आपल्याला संपवायचं आहे सगळ्या गोष्टी शांततेनं, रोजचं रोज करा. आता काय म्हणते, असा पण प्रश्न येऊ शकतो, युजिंग ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट इज टॉटॉलॉजी, म्हणजे ऑल ट्रू आहेत का, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे ऑल फॉल्स आहेत का, और कॉन्टिंजन्सी का कॉन्टिंजन्सी आहे, लिहा. ओके, मग या ठिकाणी पी अँड क्यू, पी अँड क्यू, और पी अँड आर, पी अँड आर चा टेबल तुम्हाला काढायचा, आणि कॉन्ट्रॅडिक्शन आहे का टॉटॉलॉजी आहे का काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, मग काय, चला तेच काम जे कालपासून करायला लागलो, पी क्यू आणि या ठिकाणी आर. ओके, ट्रू 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 फॉल्स, एक एफ टाकला, इकडे इकडे सरकत चला. आता टी एफ टी एफ टी टी. आता काय करा की या ठिकाणी 2 एफ टाका, एफ एफ टी, एक एफ वाढवा. ओके, आता टी सरकत चला, एफ टी एफ. ओके, टी एफ 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 एफ. तुम्ही तुमच्या मनानं पाहून घ्या. अजून तुम्हाला वाटलं कोणती सोपी टेक्निक आहे, यू कॅन यूज दॅट वन ऑल्सो. आता याचा और याच्यासोबत काढायचा, मग हा आहे का नाही, काढून घ्या. मग पी अँड क्यू, पी आणि क्यू आहेत का, हो, पी अँड क्यू. बोथ आर ट्रू, बोथ आर ट्रू, बोथ आर नॉट 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 ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू अदरवाईज फॉल्स. पटपट. आता हा पी अँड आर, पी अँड आर, पी आणि आरकडे पहा, हे पी आणि आरकडे पहा, हे बोट असे ठेवायचे इथं. ओके, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर नॉट ट्रू इथं, बोथ आर नॉट ट्रू अँड इज नॉट ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर नॉट ट्रू, बोथ आर नॉट ट्रू, बोथ आर नॉट ट्रू. तुम्ही चेक करायचं, बोथ आर नॉट ट्रू, बोथ आर नॉट ट्रू. ओके, मग निघालं. आता
हे आहे. आता याचा ऑर काढायचा. पी अँड क्यूचा म्हणजे याचा ऑर पी अँड आर सोबत म्हणजे याच्यासोबत. मग काढा. ऑर घ्यायचा आर. बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. अदरवाईज ट्रू. बोथ आर फॉल्स नाहीत. बोथ आर फॉल्स नाहीत. बोथ आर फॉल्स नाहीत. बोथ आर फॉल्स आहेत. 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 सगळे ट्रू आहेत का? नाही. सगळे फॉल्स आहेत का? नाही. म्हणजे इट इज अ कॉन्टिंजन्सी पॅटर्न. कारण सम आर ट्रू अँड अदर आर वॉट? फॉल्स. त्यामुळे हे टॉटॉलॉजी होऊ शकत नाही. टॉटॉलॉजी म्हणजे ऑल ट्रू, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे ऑल फॉल्स आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे सम ट्रू सम फॉल्स. पॉज करून लिहून घ्यायचे आहेत. पॉज करता येत नसेल तर मग आता काहीच खरं नाही. योग्य वेळी थांबता आलं पाहिजे, योग्य वेळी सुरू करता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी. पी ऑर क्यू ऑर आर चा डबल इम्प्लिकेशन. बढिया, मस्त प्रॉब्लेम आहे आता ही. चा डबल इम्प्लिकेशन पी ऑर क्यू ऑर आर सोबत आहे. आर सोबत. ओके. मग सगळ्यात पहिले तर हे लक्षात आलं की आमच्याकडं या ठिकाणी 3 3 3 3 3 3 आहेत. ओके. 3 म्हणल्यानंतर पी क्यू आर महत्त्वाचा. ओके. पी क्यू आर ऑल टी 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 एफ एफ सरकत चला. टी एफ टी टी एफ वाढवत चला. एफ एफ टी टी आता मधात आणत चला, सरकत चला. टी एफ टी एफ टी एफ 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 एफ. ओके. आता पहिले हे काढून घ्या. हे काढण्यासाठी आर आहे का? हो. आरचा ऑर कोणासोबत काढायचा? पी ऑर क्यू सोबत. पी ऑर क्यू आहे का? नाही. मग तो काढून घ्या. पी ऑर क्यू हां. ऑर बोथ आर ट्रू ऑर इज ट्रू ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स 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 आहेत का? म्हणून फॉल्स. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? हो. दोनच ठिकाणी बोथ आर फॉल्स होते म्हणून ऑर फॉल्स आला. अदरवाईज नो. पी ऑर क्यू. पी आणि क्यूकडे बघून काढला आपण ते. आता पी ऑर क्यूचा ऑर आर सोबत. पी ऑर क्यूचा ऑर आर सोबत. मग पी ऑर क्यू आहे का? हो. आर आहे का? हो. या दोघांकडे पहा. पहिलं कोणतं दुसरं कोणतं घेणदेण नसते. मग आरचं काय म्हणणं आहे? बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. नॉट बोथ आर फॉल्स. 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 बोथ आर फॉल्स. एकच बोथ आर फॉल्स आहे. बोथ आर फॉल्स. बोथ म्हणजे दोन्ही. दोन्ही फॉल्स आहेत. तर या ठिकाणी काय झालं? आलं ते. ओके. मग आता हे आहे का तुमच्याकडे? कारण तुम्हाला याचा डबल इम्प्लिकेशन याच्यासोबत काढायचा. पी आहे? हो. पीचा ऑर काढता येते? हो. याच्यासोबत काढायचा? हो. हा आहे का? नाही. काढून घ्या. क्यू ऑर आर. क्यू ऑर आर पहा. आता हे पहा. ओके. ऑरच काढायला लागलो. बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. बोथ आर नॉट फॉल्स. बोथ आर नॉट फॉल्स. बोथ आर नॉट फॉल्स. बोथ आर नॉट फॉल्स. नॉट फॉल्स. नॉट फॉल्स. बोथ आर नॉट फॉल्स. बोथ आर फॉल्स. बोथ आर फॉल्स. बोथ आर फॉल्स. बोथ आर फॉल्स. ओके. मग बोथ आर फॉल्स आले म्हणून आलं. झालं. आता याचा पी ऑर क्यू ऑर आर म्हणजे पीचा ऑर याच्यासोबत घ्यायचा. आता तुम्हाला काय पाहायचं? पी पाहायचा आणि हे पाहायचा सगळ्यात शेवटचा. बोथ आर फॉल्स आहेत? नाही. 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 बोथ आर फॉल्स आहेत? हो. झालं. ओके. मग आता काय म्हणते?
आता काय म्हणते, हे सगळं लिहा म्हणते, सगळंच. पी और क्यू और आर हे आहे का तुमच्याकडे? आहे. कुठे आहे? हे आहे ते हे. ओके, चा डबल इम्प्लिकेशन पी और क्यू और आर सोबत काढा म्हणते. हे आहे का? हो, हे आहे. या दोघांमध्ये काय काढायचा? डबल इम्प्लिकेशन. बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. मग या दोघाकडे पाहायचं. या बोथ आर सेम, यस. बोथ आर सेम, यस. बोथ आर सेम, बोथ आर सेम, बोथ आर सेम, बोथ आर सेम, बोथ आर सेम. बोथ आर सेम म्हणजे इथंही एफ, इथंही एफ, इथंही टी, इथंही टी, इथंही टी, म्हणजे ऑल आर ट्रू. 4 5 6 7 8. टॉटॉलॉजी, 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 टॉटॉलॉजी आलं. ऑल इज ट्रू, ऑल आर ट्रू, ऑल आर ट्रू. ओके, तेच करून राहिलेलं आहे. पॉज करायचं, शांततेने विचार करायचं. नाही समजलं डबल पाहायचं, परत पाहायचं. आपलं काय आहे, एकदा पाहिलं तरी तेवढेच पैसे, दोनदा पाहिलं तरी तेवढेच पैसे, फुकाट. ओके, P or Q and P or R. ओके, P or Q and P or R. मग आता कसं आर पी क्यू पाहिजे. टॉटॉलॉजी एका कॉन्ट्राडिक्शनने पाहायचं. कॉन्टिंजन्सी निघलं, दुसरं टॉटॉलॉजी निघलं, तिसरं काय निघते प्रयत्न करू. हां, पी क्यू पाहिजे, आर पाहिजे. ओके, पहिले हे काढून घ्या. टी 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 एफ टी एफ टी एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ 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 एफ. ओके, पहिले काय काढायचं? पी और क्यू. पी और क्यू काढून घ्या. पी और क्यू. both are not false, both are not false, both are not false, both are not false, both are false, both are not false, both are not false, both are false. both are false असतील तरच or is false. याचा and याच्यासोबत हा आहे का? नाही. काढून घ्या मग. P or R, P or R, P आणि R मधला. both are false नाहीत, both are false नाहीत, both are false नाहीत, both are false नाहीत, both are false नाहीत. both are false आहेत का? हो. both are false आहेत का? नाही. both are false आहेत का? हो. आता काय करायचं? आता P और Q आहे चा and P और R सोबत काढायचा. and काढायचा म्हणजे याचा andचं म्हणणं काय? both are true and is true. both are true, both are true, both are true, both are true, both are not true, both are not true, both are true, both are not true. म्हणजे काय आलं? कॉन्टिंजन्सी. सम ट्रू आले, सम काय आले? फॉल्स. ऑल फॉल्सचे पण एखादं एक्झाम्पल त्या पुस्तकात असेलच, तुम्हाला ते पाहून घ्यायचं आहे. कसं करायचं, काय करायचं, तुम्हाला सगळ्या गोष्टी फार व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. त्याच त्या गोष्टी करून राहिलो. फार बेसिक चॅप्टर आहे, फार सोपा चॅप्टर आहे. समोरील 2 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर आता संपून जाईल. 2 लेक्चर 3 लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. ओके, फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहू की आता स्टेटमेंट काय असतात, कशा प्रकारे हे पी क्यू आर आले, याचं काय म्हणणं आहे, याचे रूल आपण पाहिले. समोरचं जे आहे बाकीचं ते आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. अभ्यास करा. थँक्यू.